नमस्कार मंडळी, आज तुम्हाला जान्हविका रसोईमध्ये आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी होणार आहे, ती म्हणजे ओल्या नारळाच्या पातोळ्या। चला तर मग डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया। चांगलं जाड बुडाचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 बाउल पाणी घालून घ्यायचं। आता याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे। याच्यामध्ये मी साखरेचा वापर न करता खडी साखरेचा वापर करत आहे, कारण का पीठसुद्धा खाताना गोड लागलं पाहिजे, म्हणून खडी साखरेचा वापर करते। पाव चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। पाण्याला सुद्धा चांगली खळाखळा उकळी आली आहे। तूप तर घातल्याबरोबर वितळते। खडी साखरेला थोडा चमचा घालून थोडेसे ढवळून घ्यायचे, म्हणजे लवकर वितळून निघेल। ज्या बाउलनी पाणी घेतलं त्याच बाउलनी 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे। सर्वात पहिली गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून घ्यायची। नंतर पीठ चांगले पाण्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची। 1 मिनिट याच्यावर झाकण ठेवून द्यायचे। 1 मिनिटानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि झाकण तसंच ठेवून द्यायचे। पातोळ्या बनविण्यासाठी मी हळदीच्या पानांचा उपयोग करणार आहे आणि गणपतीच्या सीझनमध्ये हळदीची पानं भाजीवाल्याकडे सहज मिळतात। 1 हळदीच्या पानांची जुडी घ्यायची, त्याच्यामध्ये 10, 12 किंवा 8 असेही पाने असतात। आता ही पाने मी छोटे छोटे भाग करून कापून घेणार आहेत। तुम्हाला जर का हळदीची पाने नाही मिळाली तर केळीच्या पानांचा उपयोग करा। सर्व हळदीची पाने मी आयताकृतीप्रमाणे कापून घेतली आहेत। पानं स्वच्छ धुवून घ्यायची चांगली 2-3 पाण्याने। नंतर त्याला सुक्या कपड्याने चांगले पुसून काढायचे। पानांचं ताट बाजूला करून मोठ्या भांड्यामध्ये उकड काढून घ्यायची। गरम पिठामध्ये हात न घालता वाटीचा वापर करून पिठातली गुठळी चांगली फोडून घ्यायची आणि वाटीने पीठ कसे चांगले मऊ होते। बाउलमध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आणि फक्त हात पाण्यामध्ये बुडवून नंतर अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे। जेवढे आपण कचाकच चांगले पीठ मळू तेवढे पीठ मऊ होते। असंच थोडा थोडा हात पाण्यामध्ये बुडवून पीठ मळून घ्यायचे आहे। हे बघा, नुसता मी पाण्यामध्ये हात बुडवून नंतर पिठाला हात लावून घेते, म्हणजे नुसतं ओला हात करायचा। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे। पीठ छान मळून झाल्यानंतर तुपाचा हात घ्यायचा, थोडासा पाव चमच्यापेक्षा थोडंसं तूप घेतलं आहे मी। जास्त तुपाचा वापर नाही करायचा आणि तूप वितळलेलं नाही वापरायचं, घट्टच तूप वापरायचं। आणि चांगला असा तुपाचा हात पिठाला चांगला चोळून पुन्हा एकदा पीठ चांगलं व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं। मळून घेतलेलं पीठ चांगलं असं एकत्रित करून गोळा करून घ्यायचा आणि 5 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे। स्टीमरमध्ये पाणी घालून घेतलं, झाकण ठेवून द्यायचे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची। 5 ते 6 पातोळ्या होईपर्यंत पाण्याला उकळी येते। तुम्हाला मी उकड तर दाखवली, पण सारण नाही दाखवलं। उकडीचे मोदक बनविले, त्याच्यातले थोडेसे सारण शिल्लक राहिले होते, तर त्याच सारणाच्या मी आता पातोळ्या बनवत आहे। उकडीच्या मोदकाचा सुद्धा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकला आहे आणि त्याच्यामध्ये सारणसुद्धा कसे बनवायचे ते सुद्धा दाखविले आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। पीठ घेताना पूर्णपणे नाही काढून घ्यायचे, जेवढे लागेल तेवढेच पीठ काढून घ्यायचे आणि बाकीचे पीठ झाकून ठेवायचे। आता याचे मी 5 गोळे करून घेते, छोटे छोटे। पातोळ्या कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला दाखवते। पानाला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं, नंतर पिठाचा 1 गोळा घेऊन असं पानावर सर्व बाजूनी सारखं थापून घ्यायचं,
जास्त जाड पण नाही थापायचं आणि जास्त पातळ नाही थापायचं. 1 ते 1.5 चमच्याने सारण घ्यायचे. सारण जेव्हा पिठावरती घेतो थापून, ते फक्त पिठाच्या मध्यभागावर थापून घ्यायचे. पूर्ण पिठाला सारण नाही चोळायचे, लावून नाही घ्यायचे पूर्ण पिठाला. कडेला थोडीशी जागा मोकळी सोडायची आणि मध्यावरतीच सारण असे व्यवस्थित थापून घ्यायचे. कधी काय होतं, मोदक बनवताना मोदक भरपूर बनतात तरी पण सारण खूप शिल्लक राहिलेलं असतं. तर अशा वेळेला सारण शिल्लक राहिले तर मग अशा पातोळ्या बनवून घ्यायच्या. पानाची अशी घडी करून अशी हाताने वरतून दाबायची. नंतर हातामध्ये घेऊन त्याचं तोंड बंद करून टाकायचं सर्व बाजूनी. पातोळ्याचे तोंड बंद केल्यामुळे सारण पडणार नाही आणि आकारसुद्धा त्याचा करंजी केल्यासारखा दिसतो. हळदीचं पान जर का असं वरतून निघत असेल तर काय करायचं, जी वरची बाजू निघते ती खालच्या बाजूला ठेवायची आणि पलटी करून नंतर ताटलीमध्ये ठेवून द्यायची. अजून एक दुसरी पातोळी मी तुम्हाला करून दाखवते. पान घेताना पानाच्या शिरा बघा कशा वरच्या बाजूनी आहेत. अशाच प्रकारे पान घ्यायचं आहे उभं आणि त्यालासुद्धा असा तुपाचा हात लावून घेतल्यावरती चांगलं पीठ असं कचाकचा पुन्हा एकदा दोन्ही हातामध्ये मळून घ्यायचं आणि मग ते पानावर चांगलं असं थापून घ्यायचं व्यवस्थित. पुन्हा एकदा चमच्याने सारण घेऊन पिठावर घालून घ्यायचे आणि सारण चांगले असे दाबून लावून द्यायचे पिठाला गोल आकारामध्ये. सर्व बाजूचा भाग आपण मोकळा का ठेवतो, त्याचे कारण असे का सारण जर सगळीकडे लावले तर पीठ एकमेकांना चिकटणार नाही. आता बघा मी कसे दुमडून घेतले. ते चिकटवण्यासाठीच सारण फक्त मध्येच भरायचे आणि कडेला असे अंगठाने छान असे सर्व बाजूनी कडेपर्यंत चांगले दाबून घ्यायचे. एकदा का पातोळ्याचे तोंड चांगले दाबून घेतले तर सारण खाली पडत नाही आणि आकारसुद्धा अगदी करंजीसारखा दिसतो. 5 पातोळ्या बनवून झाल्या. आता स्टीमरमध्ये ठेवूया. झाकण काढून घ्यायचे. पातोळ्या होईपर्यंत पाण्याला चांगली उकळी आली. आता याच्यावरती पातोळ्याचा ट्रे ठेवून देऊया. स्टीमरवर झाकण ठेवून 10 मिनिट याला वाफवून द्यायचे. गॅसची फ्लेम आता मिडियमवर ठेवायची. 10 मिनिटाच्या वर वाफवायची जास्त गरज नाही, कारण पिठाची आपण उकड केलेली असते, त्यामुळे ते 10 मिनिटात छान वाफवून निघतात. 10 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. कसे पांढरे शुभ्र दिसत आहे आणि छान वाफवून सुद्धा झाले. आता याला काढून घेऊया. पातोळ्या काढताना खाली पहिलं केळीचं पान ठेवा, त्याच्यानंतर मग वरचं असं हळदीचं पान काढून पातोळी पानावर ठेवून द्यायची. बघा कसा करंजीसारखा आकार दिसत आहे ना. तुम्हाला माहीत आहे का, या रेसिपीचा उपयोग खास करून गणेश चतुर्थी, हरतालिका आणि श्रावण मासात केला जातो. तुम्हाला पातोळीचे 2 भागसुद्धा करून दाखविले आहे. फक्त 20 मिनिटात ही रेसिपी होते. रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओ बरोबर.